आवाज येतो आहे? ओके, ठीक आहे. माझी आता वेगळी ओळख द्यायची गरज नाही आहे, माझी ऑलरेडी ओळख झाली आहे. सो मी आज संशोधन, रिसर्च हा वर्ड थोडा डिफिकल्ट आहे, पण थोडं त्याला सोप्पं करून सांगते. तुम्ही जर संशोधन मराठीत बघितलं, तो एक शोध सारखा लावणं, आणि इंग्लिशमध्ये रिसर्च म्हणजे रिसर्च, री आणि सर्चला वेगळं केलं तर सर्च, सारखं सर्च करणं. ओके, सो दॅट इज नथिंग बट द रिसर्च. ओके, सो संशोधनाकडे वळा आणि रिसर्च हे करणं काही अवघड नाही. आपण लहानपणीच आपल्या खूप रिसर्चर असतो, पण त्याच्यावर खूप सारे आपल्याला घरात धपाटे मारणं वगैरे सगळं होतं आईकडून आणि वडिलांकडून. कारण कोणतीही नवीन गोष्ट कुतूहलाने शिकणं त्याला रिसर्च बोललं जातं. फक्त एवढंच की थोडे मोठे झाल्याच्या नंतर, एका वयानंतर आपण प्रॉपर शिक्षण घेऊन एक वेगळ्या मार्गाकडे वळतो, त्याला बोलतात रिसर्च. ओके, हां. सो संशोधन म्हणजे नेमके काय? सो संशोधनासाठी करावं काय लागतं, त्याच्या आधी त्याला म्हणतात काय, ते असं असतं, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो संशोधन म्हणजे काय की तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत. विचार तर सगळेच करतो आपण, हे असं का, प्रश्न खूप पडतात, ती खूप चांगली सवय आहे, प्रश्न पडले पाहिजे, मग त्यासाठी विचार पण पुढे केला पाहिजे. ते तसं का, प्रश्न पडल्याच्या नंतर ते तसं का होतं, हा फॅन क्लॉकवाईजच का फिरतो, अँटी क्लॉकवाईज का फिरत नाही, ही लाईट अशीच खाली लाईट म्हणजे नॉर्मली अशी का जळते, अशी दुसऱ्या पद्धतीने का जळू शकत नाही, त्याचा शेप असाच का आहे, ठीक आहे, हा टेबल असाच रेक्टँग्युलरच का आहे, हे सगळे प्रश्न पडतात, पण आपण तिथे सोडून देतो. ठीक आहे, पडलं असेल, त्याला काय गरज आहे पुढे विचार करायची. तर तर्कशुद्ध म्हणजे रॅशनल वे ऑफ थिंकिंग, जेवढ्या एका प्रश्नाला आपण जेवढा विचार करणार तेवढं त्याचा उपाय पण आपण आपोआप, म्हणजे काही प्रश्न जरी आपण उभे केले तर त्यांची उत्तरं आपल्यालाच माहिती असतात, हे आपल्याला पण माहिती नसतं. ठीक आहे. सो सेकंड आहे शैक्षणिक कौशल्य आणि प्रभावी उपाय. ते कसे शोधणार तुम्ही? 5वीपर्यंत आपल्याला आपल्या आईवडिलांनी समाजात कसं वावरायचं एवढं शिक्षण दिलेलं असतं, पण पुढे शिक्षण घेऊन प्रॉपर शिक्षण 5वी नंतर ते पूर्ण शाळेत 5 वर्षानंतर ते पूर्ण शाळेत शिकवलं जातं, आणि पूर्ण सोसायटीमध्ये कोणतं करिअर चूज करायचं, काय करायचं, इंजिनिअरिंग करायची, डॉक्टरेट करायची का दुसरं काही बनायचं, पेंटर बनायचं, सिंगर बनायचं, ती आपली आवड असते, बरोबर. सो ते एक गरजेचं आहे. तर सोप्या पद्धतीने उपाय शोधायचा. सोप्या पद्धतीने म्हणजे काय, आता काही गोष्टी, काही उपाय आपल्या घरातच असतात, आपल्या आसपासच असतात. सो संशोधन म्हणजे आपल्याला पूर्ण प्रॉपर लॅब पाहिजे, म्हणजे पूर्ण एक प्रयोगशाळा आहे, त्याच्यात जाऊन तुम्हाला संशोधन करणं याची काही गरज नाही, तुम्ही घरात पण करू शकता. आता तुम्ही कधी पाणी उकळायला जर गॅसवर ठेवलं असेल आणि तुम्ही विसरलात की गॅसवर पाणी उकळायला ठेवलं आहे, जर मी एक पातेलं भरून पाणी ठेवलं, सो मी 1-2 तासाने जर गेली तर ते पाण्याची लेवल खाली होते. ते का होतं हे आपण कधी विचार करत नाही. गॅस बंद करतो, झाकण ठेवतो आणि बाहेर येतो, बरोबर, पण तो पुढे विचार केलाच नाही की त्याच्यामध्ये नक्की होतं काय. पाणी उकळतं, मग त्याचं काय होतं, पाणी उकळून त्याची वाफ बाहेर निघते, म्हणजे तुमचं लिक्विड कन्व्हर्टेड टू वेपर्समध्ये कन्व्हर्ट होऊन जातं. हे आपण कधी विचार करत नाही. त्याच्यामागे पण एक सायन्स आहे, काय लॉजिक असेल हे आपण विचार कधी करत नाही. मग त्याच्यासाठी प्रॉपर शिक्षण घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्याचे उपाय पण आपल्याला तिथेच भेटतात. नंतर त्याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस आणि एक्झॅक्टनेस, ते कसं शोधणार, ते पण प्रॉपर शिक्षण एक लेवल आले. 10वी-9वी-10वीमध्ये आपल्याला प्रॉपर शिक्षण शिकवलं जातं सायन्समध्ये, की बाष्पीभवन म्हणजे काय, वेपरायझेशन म्हणजे काय, कंडेन्सेशन म्हणजे काय, हे वर्ड्स तुम्ही मे बी ऐकले असतील, सेमी इंग्लिश ना. सो कंडेन्सेशन म्हणजे काय हे सगळं तुम्हाला असणार आता. ठीक आहे, सो हे तेव्हा कळतं तुम्हाला, त्याच्या आधी कधी कळणार नाही. सो उपलब्ध संशोधनाचे विश्लेषण, ॲनालिसिस ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, म्हणजे जेवढा आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढाच जरी आपण प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पण आपलं खूप सारं काम होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला प्रॉपर लॅबमध्येच जाणं काही गरजेचं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रोल प्ले इन अचिव्हिंग गोल्स,
ते तर होणारच. जेव्हा तुम्ही एकीकडे वाटचाल म्हणजे एका गोष्टीकडे ध्येय आपल्याला माहिती आहे, आपल्याला ध्येय माहिती आहे, मग त्याच्याकडे कसं जायचं हेही आपल्याला माहितीच असलं पाहिजे. भलेही 10 वेळा आपण तिथे पडलो झडलो, खूप सारे प्रॉब्लेम्स आले, तरी पण त्या ध्येयाकडे कसं पोचायचं, फक्त ध्येय लक्षात आहे ना आपल्याला बस झालं. त्याच्यानंतर त्याच्याकडे कसं जायचं ते आपलं काम आहे. किती पण प्रॉब्लेम्स येऊ दे तर आपल्याला ते ध्येयाकडे जायचंच आहे. हे लक्षात ठेवलं तर प्रॉब्लेम आपोआप सुटत जातात, उपाय पण तुम्हाला तिथेच भेटतात. सेम रिसर्चमध्ये सुद्धा होतं. ठीक आहे. सो त्याच्यासाठी क्रिटिकल ऑब्झर्वेशन जे मी आत्ता बोलली, आपण प्रश्न पडला आणि सोडून दिलं नाही, तो प्रश्न पकडायचा की त्याच्यामध्ये नक्की काय होत असेल, ते पाण्याची लेवल कमी का झाली, हे जर आलं याला बोलतात क्रिटिकल ऑब्झर्वेशन. म्हणजे एवढं बारीक निरीक्षण करायचं. आपण एखाद्याला बोलतो तो एवढं बारीक निरीक्षण, माझ्याकडे बारीक लक्ष का देतो, मी कशी वागते, काय करते, ते क्रिटिकल ऑब्झर्वेशन जर आपण अभ्यासामध्ये आणलं तर मे बी अजून चांगलं होऊ शकतं. आणि प्रामाणिकपणा आणि मेहनत ही तर सगळ्या गोष्टीमध्ये राहते, रिसर्चमध्येच करायची गरज नाही आहे. आपल्या प्रॉपर आयुष्यात जरी आपण प्रामाणिकपणा आणि मेहनत केली, दाखवला, तरी खूप आपण मे बी वेगळ्या पातळीवर जाऊ शकतो. आत्तापर्यंत 9वी 10वीपर्यंत आलो तर मे बी भविष्यामध्ये पण आपण चांगल्या लेवलला जाऊ शकतो. तो संशोधन म्हणजे नेमकी काय. सो हे तुम्ही जे पिक्चर्स बघता ते याच्यापैकी काही जणांना थोडेफार माहिती असतील आणि थोडे नसतील माहिती, फक्त वरून माहिती आहे. पण याच्या मागचं उद्देश काय, डेंटिस्ट, ते याच्यामध्ये काय रिसर्च होतं नाही माहिती. डेंटिस्टच आहे, हा डॉक्टर आहे नाही. पहिलं कसं की पहिले ज्या पूर्वीच्या काळी जेव्हा दुसरे दात दुखायचे, सो त्याला लिटरली धाग्याने धरून ओढायचे फक्त. पण आता प्रॉपर त्याच्या रिसर्च आणि याच्या खूप सारे इन्स्ट्रुमेंट आलेत. जेव्हा तुम्ही कधी डेंटिस्टकडे गेला असाल तर तुम्ही बघाल ते असे डॉक्टर तयार नाही करत, ते एक रिसर्च R&D म्हणजे बोलतात रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं एक डिपार्टमेंट असतं, ते रेडी करतं ते. सो त्यासाठी एक प्रॉपर इन्व्हेन्शन झालं त्याच्यावर, म्हणून तो डॉक्टर आता वेगळं डेंटिस्टचं आपल्याकडे हॉस्पिटल आहे, फक्त डेंटिस्ट ना दुसऱ्या पण गोष्टीसाठी. ठीक आहे. सो मेडिसिन्स, पूर्वीच्या काळी आपल्याकडे फक्त आयुर्वेदा होतं, म्हणजे कोणीतरी असं यायचा वैद्य, त्याच्यामध्ये आपल्याला पानं वगैरे जे झाडाची काढायचे आणि त्याच्यामधून प्रॉपर आयुर्वेदाने हे करायचं. पण आपल्याला आता वेगवेगळ्या सुद्धा माहिती आहेत. ठीक आहे. जसं होमिओपॅथी, आता इंग्लिश मेडिसिन्स, जे अँटीबायोटिक्स आपण खातो ते. ठीक आहे. याच्यामध्ये पण खूप सारी रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे खूप सारे इन्व्हेन्शन झाले नवीन. ठीक आहे. उपयोग ह्या गोष्टींचाच असतो, म्हणजे ज्या झाडं पानं आहेत त्याच औषधांचा असतो, पण त्याच्यापासून नवीन काहीतरी बनवणं, ठीक आहे, त्याला बोलतात रिसर्च. बेसिक तेच आहे आपलं, पण त्याच्यापेक्षा नवीन काय. सो हे म्हणजे बेस आपला एकच असणार आहे, मूळ एकच आहे, पण त्याच्यापासून नवीन बनवणं बोलतात ना, टाकाऊपासून टिकाऊ. जसं माडाचं असं, माडाचं झाड आहे ना आपलं नारळाचं, त्याच्यापासून खूप साऱ्या गोष्टी बनतात. सो तसंच मेडिसिन्सचं आहे. ठीक आहे. योगा, आजकाल तर वेगवेगळ्या योगा टाईप्स आलेत, पण हा योगा पूर्वीच्या काळापासून आहे, फक्त लोकांना मधल्या काळात माहिती नव्हता. पण आता परत योगा करणं गरजेचं आहे, आपण हेल्दी राहणं गरजेचं आहे. या धकाधकीचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये त्यासाठी योगा, त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रॉपर ट्रेनर्स यायला लागलेत. प्रॉपर हे योगा असाच का झाला पाहिजे, नाहीतर वेगळ्या पद्धतीने झाला तर नस थोडी हे होऊ शकते, मसल्सला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी एक प्रॉपर ट्रेनर्स आता यायला लागलेत, प्रॉपर स्कूल आहेत, योगा स्कूल, जिम्स, हे सगळं प्रॉपर हे झालं आहे. ठीक आहे. इन्व्हेन्शन झालेले आहेत. सो आर्किटेक्चरमध्ये काय, ह्या ज्या आपल्या 4 भिंती आहेत, पहिल्या अशा नॉर्मली एक नॉर्मली एक विटेवर वीट असायची आणि बस झालं, त्याला माती लावून असं असायचं, म्हणजे प्रॉपरची जुरी मातीची घरं. पण आता प्रॉपर त्याचं शिक्षण झालं आहे, आपण ते प्रॉपर आर्किटेक्चर एक नवीन करिअर म्हणून चूज करू शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पण इन्व्हेन्शन झालं. हा तराजू तर आपल्याला आता कुठे दिसणारच नाही, कोणत्याही दुकानात जिथे वे केलं जातं, दुकानात असो, दुसराही माल घेण्यात असो, तर कुठेही तुम्ही जर गेलात तर हा तराजू तुम्हाला कुठे दिसणार नाही. मग याच्यामध्ये पण खूप सारे इन्व्हेन्शन झालेत. सो आपल्याला आता प्रॉपर एक डब्बा दिसतो, त्या डब्यामध्ये डिस्प्ले नंबर्स दिसतात, बरोबर. सो ऑप्थॉल्मॉलॉजी, याच्यामध्ये तर खूप सारे इन्व्हेन्शन झालेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये इन्व्हेन्शन्स कसे झालेत, पहिल्या लोकांना मोतीबिंदू वगैरे व्हायचा तर कळायचं नाही तो मोतीबिंदू झाला आहे म्हणून. ठीक आहे. मग ती दृष्टी त्यांची जायची, पण आता कळतं, प्रॉपर डॉक्टरीचं शिक्षण होऊन वगैरे सगळं होतं. पण याच्यामध्ये एक आपले महाराष्ट्राचेच आहेत ज्यांनी ऑप्थॉल्मॉलॉजी म्हणजे मोतीबिंदू एकदम आदिवासी पाड्यामध्ये जाऊन त्या लोकांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे. सो तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे? त्यांचं कोण होते ते डॉक्टर? बोला. नाही माहिती? तात्याराव लहाने, डॉक्टर तात्याराव लहाने.
ठीक आहे. सो ह्यांनी आदिवासी पाड्या म्हणजे त्यांना जेव्हा पहिले ते शिक्षक पहिले डॉक्टर होते ते जे आदिवासी पाड्यामध्ये जाऊन वगैरे लोकांच्या डोळ्यांवर त्यांनी खूप सारे ट्रीटमेंट फ्रीमध्ये दिले होते. त्याच्यानंतर झिरो हा तर सगळ्यांचा मित्र पण असू शकतो आणि दुश्मन पण असू शकतो, बरोबर. ज्यांना मॅथ्स आवडतं सो त्यांनी बरं झालं आर्यभट्टने शोध लावला झिरोचा, आणि ज्यांना नाही आवडत मॅथ्स ॲक्च्युली आवडायला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये खूप गरज आहे. सो हा झिरो. सो ह्याच्यामुळेच आपण खूप साऱ्या गोष्टी आता शिकू शकतो, बरोबर. मॅथमॅटिक्स हे वेगळे आपल्याला सब्जेक्ट झालेत, ठीक आहे. टेक्सटाईल इंडस्ट्रीज याच्यामध्ये आता आपणच रोज नवीन वेगवेगळे फॅशन्स, वेगवेगळं टेक्स्चर ऑफ दी कपडा, म्हणजे जेवढं पण कापड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आलेत. हे सगळे आता आपल्याला वेगवेगळे टाईपचे कपडे माहिती आहेत. सो याच्यामध्ये पण खूप सारं इन्व्हेन्शन आहे. सो एवढं सगळं जो आहे याच्या मागचा उद्देश काय आहे की याच्यामध्ये खूप सारी डेव्हलपमेंट झाली आहे, लोकांनी खूप सारं नवीन केलं. बेस तोच आहे पण त्याच्यामध्ये खूप नवीन, त्याच्यामध्ये फक्त नवीन गोष्टी केल्यात, बाकी काही केलं नाही आहे, बेस चेंज नाही केला आहे त्यांनी, बरोबर. सो याला संशोधन बोलतात. सो संशोधनाचा उगम कुठे झाला? उगम माणसाचा आपला उगम आपल्याला माहिती आहे कुठे झाला, मग त्यानेच संशोधनाचा पण उगम केला. म्हणजे कोण? ज्याने आगीचा शोध लावला, वणवा. जो आगीचा शोध कोणी लावला? बरोबर आहे, बोला. कोण? आदिमानव. मानव नाही, आदिमानव, ठीक आहे. सो त्याच्यानंतर व्हील्स. आता व्हीलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे? टायर्समध्ये झालं आहे, ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो रायटिंग सिस्टीम, पहिली रायटिंग सिस्टीम अशी होती, म्हणजे शाई आणि लिहायचे, पण आता प्रॉपर बुक्स, पेन्स असे आलेत, बरोबर. त्याच्यामध्ये पण ब्रँड आलेत. पेपर्स, तर पेपरमध्ये पण कसं इन्व्हेन्शन झालं? पेपर तर तोच आहे, झाडापासून बनवतात, पण नाही, प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी, वेगवेगळ्या ब्रँड असतात तुमचे, सुंदरम, क्लासमेट, अजून विकास, काय असतील ते सगळे, बरोबर. इलेक्ट्रिक लॅम्प, ह्या विजेचा शोध तर फक्त तेव्हा फक्त वीज फक्त आपण बत्तीवर राहायचो जुन्या काळात, पण आता एक प्रॉपर विजेचा शोध लागला. त्या शोधानंतर मग सगळं वेगवेगळ्या टाईपच्या आता आल्या, LED, अजून आपली ही जी आहे ट्यूब, ह्या सगळ्या लाईट्स आल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर कार. आता ही कार अशी होती पहिली, तर जुन्या काळच्या कार वेगळ्या होत्या, पण त्याच्यामध्ये किती इन्व्हेन्शन झालं ते आपल्या डोळ्यासमोर आहे. वेगवेगळ्या टाईपच्या कार्स आहेत, ठीक आहे. एअरप्लेन, पर्सनल कम्प्युटर्स. आता पर्सनल कम्प्युटर तर खूप वेळानंतर आले, त्याच्यानंतर सुपर कम्प्युटर वगैरे आले, पण आता आपल्याला त्याचं कन्व्हर्जन लॅपटॉप्समध्ये झालं आहे. मग लॅपटॉप तर आपण कुठेही घेऊन फिरू शकतो, पण त्याच्यानंतर सुद्धा अजून एक छोटं व्हर्जन आहे टॅब, बरोबर. मग टॅबचं पण अजून मोबाईल, का त्याच्यामध्ये पण अँड्रॉइड आणि आयफोन, मायक्रोसॉफ्ट मोबाईलमध्ये पण चालतं, असे टाईप्स झालं. म्हणजे हे याला बोलतात इन्व्हेन्शन. मग ते असंच एका रात्रीत झालं नाही आहे, त्याला खूप वर्ष गेल्या, खूप काळ गेला, त्याच्यानंतर झालं. तर संशोधनाचा अजून एक उद्देश आहे की 1000 चुका केल्याच्या नंतर एक प्रयोग सक्सेसफुल होतो, त्याला रिसर्च बोलतात. नाहीतर मेन आपल्या आयुष्यात सुद्धा आपण खूप साऱ्या चुका रोज ना रोज करत असतो, पण त्याच्यामधून त्या चुकांमधून शिकणं हे आपलं काम असतं, ठीक आहे. मग हे जो विजेचा शोध जो लावला, जेव्हा पहिला लाईटीचा जो विजेचा शोध लावला, त्याचे प्रयोग पण 2500 काहीतरी 65 असे प्रयोग झाले, त्याच्यानंतर तो शोध लागलाय. मग खूप सारे पहिले शॉर्ट सर्किट, इकडची वायर तिकडे चुकून जोडली, ही वायर ही झाली, मग हे झाल्याच्या नंतरच तो विजेचा शोध लागलाय. असं एका रात्रीत कोणी शोध नाही लावलाय, ठीक आहे. मग हे जेवढे शोध आहेत त्यासाठी खूप सारे कष्ट आणि हे लागले, मेहनत लागली, हार्डवर्क खूप केलं त्याच्यासाठी, ठीक आहे. सो हे विविध क्षेत्रातील आपले रिसर्चर आहेत, हे इंडियन्स रिसर्चर आहेत, ठीक आहे. पण याच्यामधले तुम्हाला काही माहिती आहेत, पण ते रिसर्चर आहेत हे तुम्हाला माहिती नाही आहे. सो पहिले आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, हे वेस्टर्न फिलॉसॉफर, म्हणजे तिकडून त्यांची फिलॉसॉफी शिकून आले होते आणि आपल्या त्या महाराष्ट्रात त्यांनी क्रिसिओग्राफ यांनी पहिला आणला, ठीक आहे. सो आणि त्याच्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग, हे तर आपले हे होते, कोण होते? प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर होते. सो यांनी काय केलं आहे? डॉक्टरेट इन इकॉनॉमिक्स. सो हे आपल्याला माहिती आहे म्हणजे खूप सारे की डॉक्टर मनमोहन सिंग असे होते की ते जास्त बोलके नव्हते, पण ही इज अ एक्सलंट इकॉनॉमिक पर्सन. म्हणजे अर्थव्यवस्था त्यांच्यामुळे एवढी सांभाळून होती की कोणाला 2011 मध्ये जे आपल्या भारतावर
संकट आलं होतं, फायनान्शियल क्रायसिस जे बोलतो, त्यांनी आतमधल्या आतच त्यांनी सॉर्ट आऊट केलं होतं. ते कोणाला माहिती पण नव्हतं. आणि ते हे प्राईम मिनिस्टर झाल्याच्या नंतर 1 का 1.5 वर्ष ॲज अ अकाउंटंट म्हणून तिथे सुद्धा कार्यरत होते, फक्त आपल्या भारताच्या याच्यासाठी. ठीक आहे. सो म्हणजे यांनी सगळी सुद्धा PhD डिग्री घेतली आहे. भीमराव आंबेडकर, डॉक्टर भीमराव आंबेडकर, हे तर आपल्याला माहिती आहे, जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर, की त्यांनी संविधान लिहिलं आहे. पण यांनी सुद्धा PhD घेतली आहे. आणि हे लॉ म्हणजे आपले हे वकील पण होते, ॲडव्होकेट पण होते. यांनी खूप साऱ्या डिग्र्या घेतल्यात. म्हणजे मी फक्त PhD एक हायेस्ट डिग्री आहे त्यांची, पण त्याच्यानंतर खूप साऱ्या MA, MBA, डबल MBA खूप सारं केलं आहे त्याने. ठीक आहे. हे रामचंद्रन A. रामचंद्रन, सो हे डॉक्टरेट इन आर्ट्स, त्याच्यामध्ये पण त्यांनी पेंटिंग हा विषय चूज केला होता. सो ही वॉज अ एक्सलंट पेंटर. सो पेंटिंगमध्ये पण खूप सारे टाईप्स असतात, हे तुम्हाला माहिती असेल. जॉमेट्रिकल शेपवाली पेंटिंग वेगळी असते, माणसांची पेंटिंग वेगळी असते, झाडां आणि यांची पेंटिंग वेगळी असते. ह्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ठीक आहे. सो हे त्याच्यामधले एक होते. सो हे पण यांनी PhD डिग्री पण त्याच्यामध्येच घेतली आहे, पेंटिंगमध्ये. सो शंकर महादेवन, हे तर माहितीच असतील. सो यांनी पण रिसेंटली PhD केली आहे इन सिंगिंगमध्ये पण. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोघांची मी नावं मुद्दाम दिली नाहीत, कारण मे बी मला असं वाटलं की तुम्हाला माहिती असेल. सो फर्स्ट वन, ते कोण होते तुम्हाला वेगळं मला सांगायची गरज नाही, आणि त्यांनी काय केलं हे पण मला बोलायची गरज नाही, पण हे पण PhDच होते. ठीक आहे. सो हे दुसरे आईन्स्टाईन. तो आईन्स्टाईनने केलं आहे काय लॉ, काय अरे चुकलं तर इट्स ओके, इथे तर कोणी परीक्षा घेत नाही, मी सांगेल काय आहे ते, मी सांगणार तुम्हाला काय आहे. चुकलं तर इट्स ओके, ॲटलीस्ट तुम्ही प्रयत्न केला. आईन्स्टाईनने काय केलं, मोस्टली लोकांना आईन्स्टाईन माहिती आहे, पण त्यांनी काय केलं हे लोकांना मोस्टली माहिती नसतं. सो त्याच्यामुळे न्यूटन माहिती आहे मला, न्यूटनचं काय तुम्हाला हे माहिती असणार, इझिली माहिती आहे, कारण वरून त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला ॲपलमुळे, हे सगळ्यांना इझिली माहिती आहे. पण आईन्स्टाईनने काय केलं हे आपल्याला माहिती आहे. ही इज अ एक्सलंट सायंटिस्ट, बट त्यांनी काय केलं हे आपल्याला माहिती नसतं. सो माहिती आहे. अरे सांगा, इट्स ओके. गुड. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्याच्यावरून त्यांनी एनर्जीचा शोध लावला. जे आपण बोलतो ना, एनर्जी लॉस झाली, एनर्जी ड्रेन झाली, सो ती जी एनर्जी आहे, सो त्याचा शोध त्यांनी लावलाय. कळालं. सो ह्या पहिल्या महिला ज्या PhD आहेत, ज्या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला, ठीक आहे, डॉक्टर आनंदीबाई जोशी, ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतलं होतं. आणि यांच्यामुळेच आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा इंग्लिश मेडिसिन बोलतात ना, इंग्रजी दवाई ही यांनी आणलेली. ठीक आहे. डॉक्टर इंदिरा हिंदुजा, तुम्हाला IVF तर ऐकलंच असेल, आता खूप हे झालं आहे, नवीन आलं आहे ते. ठीक आहे. म्हणजे नवीन ना, थोडं जुनंच आहे, पण जी पहिली टेस्ट केली होती ती त्यांच्या हॉस्पिटलमध्ये यांनी केली होती, ती सक्सेसफुल झाली होती. टेस्ट ट्यूब बेबी तुम्ही जे बोलता, आता तुम्ही शिकता, ठीक आहे, शिकाल तुम्ही फ्युचरमध्ये, आत्ता माहिती नसेल, पण IVFची जे तुमची आहे ती पहिले त्यांनी टेस्ट ट्यूबमध्ये केली होती ती टेस्ट, मग ती सक्सेसफुल झालेली. ठीक आहे. कल्पना चावला यांची मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे. जानकी अमाल. सो जानकी अमाल या पहिल्या बॉटनिस्ट होत्या. आता बॉटनिस्ट म्हणजे काय, या पहिल्या PhD होल्डर होत्या. त्यांनी जे बॉटनीमध्ये त्यांनी PhD केली. बॉटनी म्हणजे काय, जो वनस्पती झाडांचा अभ्यास करतो त्याला बॉटनिस्ट बोलतात, बरोबर. सो यांच्यामुळे यांच्यामुळे काय कळालं आपल्याला, की इथे जी झाडं पाले आहेत, आपण जे आपल्या शाळेमध्ये खूप झाडं आहेत, पण त्यांच्यात आपण कधी हा विचार केला का यांचे वेगवेगळे कलर काय आहेत, वेगवेगळे शेड काय. सगळी झाडं हिरवी आहेत, पण त्याचे शेड वेगवेगळे आहेत, बरोबर. एक लोअर टू हायर रेंज आहे प्रत्येक शेड, प्रत्येक झाडाच्या कलरची. काही एकसारखेच कलर आहेत सगळ्यांचे. आंब्याच्या पानांचा वेगळा कलर आहे सर, तुमचा वेगळा अशोकाचं झाड आहे त्याचा कलर वेगळा आणि त्याचं टेक्स्चर पण वेगळं आहे, बरोबर. मग हे का, मग हे त्यांनी प्रूफ केलं की त्याच्यामध्ये जे पिगमेंट्स असतात त्याच्यामुळे ते पिगमेंट्स कमी जास्त असतात, त्यामुळे ते होतं. ठीक आहे. ह्या कमला सोहिनी ह्या पहिल्या इंजिनियर आहेत, आणि ह्या पहिल्या व्यंकटरामन जे तुम्हाला माहिती असतील, ज्यांच्यामुळे आपल्याला भारतामध्ये नॉर्मली नॅशनल इंटरनॅशनल पण आपल्याला हे केलं, नॅशनल सायन्स डे जो मनवला जातो, सो त्यांच्या रमण व्यंकटरामनमुळे त्यांच्या ह्या पहिल्या स्टुडंट आहेत, वुमन्स म्हणजे महिलांमध्ये.
ठीक आहे. राजेश्वरी चॅटर्जी या कर्नाटकमधल्या पहिल्या इंजिनियर आहेत. म्हणजे तेव्हा त्या काळी महिला एवढ्या शिकत नव्हत्या. सो 25 मुलांमध्ये त्या एकट्या इंजिनियर आहेत तेव्हा, त्या काळी, जुन्या काळी. हे मी आत्ताची गोष्ट न करत आहे, 1800 काहीतरी काय त्या, म्हणजे माझा पण जन्म तेव्हा झाला नसेल. सो तेव्हाच आहे. ठीक आहे. आणि अजून जसं तुम्हाला सुधा मूर्ती आजकालचं जुनं, म्हणजे आता नवीन उदाहरण माहिती असेल तर सुधा मूर्ती, त्या पण त्यांच्या जेव्हा ते बोलतात खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये, त्या पण त्यांच्या वर्गामध्ये एकट्या महिला होत्या. सो तसंच हे. सो डॉक्टर अदिती पंत, सो यांनी PhD डिग्री केली आहे, पण यांची PhD डिग्री स्विमिंगमध्ये झाली आहे. तर स्विमिंगमध्ये पण होऊ शकते का हे माहिती नव्हतं, पण त्यांनीच केली आहे. ते कसं की ओशियनोग्राफर बोलतात त्याला. ओशियन म्हणजे समुद्रामध्ये जाऊन खोलवर समुद्री जीवन कसं असतं. म्हणजे ह्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी जो आपला अटलांटिक जो महासागर आहे जेवढे पण, तेवढे सगळे ते फिरून आलेत, बोटीने नाही, स्विमिंग करून. ठीक आहे. सो ह्या पहिल्या महिला आहेत त्या. असीमा चॅटर्जी, तो असीमा चॅटर्जी ह्या पहिल्या बायोकेमिस्ट आहेत. सो बायोकेमिस्ट म्हणजे काय, तुम्हाला आता सायकल असेल झाडांचं, जर आता तुम्हाला ह्या लेवलला नाही आहे, पण 11वी 12वीला जेव्हा जाल तो झाडांमध्ये सायटोक्रोम C नावाचा एक असा हे असतो, एनर्जी प्रोव्हाइड करणारा, काय बोलतात त्याला, प्रोव्हायडर असतो, एनर्जी प्रोव्हायडर बोलतात, ज्याने एनर्जी भेटते झाडांना. सो तो सायटोक्रोमचा शोध यांनी लावला की झाडांमध्ये ते असतं म्हणून त्यांचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं आणि म्हणून ती झाडं एवढी टवटवीत दिसतात. कळलं. सो प्रत्येक गोष्टीसाठी डिग्री असणं गरजेचं नाही आहे, हे ह्या लोकांनी शिकवलं आहे. म्हणजे मी आतापर्यंत उदाहरणं दिली की ह्या लोकांनी PhD केली आहे म्हणून त्यांना असं झालं आहे, पण नाही. जर माणसाला त्रास होत असेल घरामध्ये, कोणताही त्रास, मग त्याच्या आपण अरे त्रास होतोय असं विचार करत बसलं तर त्याच्यावरचा आपल्याला उपाय शोधणं भेटत नाही. बरोबर. मग याच्यावर उपाय शोधायचा असेल तर आपल्याला काहीतरी विचार करावा लागतो. मग ते जे विचार करतो, जे प्रश्न पडतात, ते उदाहरण हे. मग पहिले जे आहेत ते गोपाळ मल्हारी भिसे, ॲट दी एज ऑफ दी 65+ काहीतरी त्यांचं वय असेल. मग त्यांनी हा सायकल विडरचा शोध लावला होता. म्हणजे त्यांची पत्नी आणि त्यांना त्रास व्हायचा थोडासा, अशी झाडं विळ्याने हे करायला, आपण नॉर्मली शेतात जातो तेव्हा विळ्याने झाडं तोडतो ना, सो हे जनावरांसाठी असतं. बरोबर. सो ह्याच्यासाठी त्रास व्हायचा त्या एजमध्ये. मग त्यांनी हा सायकल विडरचा शोध लावला. म्हणजे एक सायकल घेतली, ते मुळापासून ती झाडं उकडत जाणार आणि फक्त मग गोळा करायची. सो हा शोध त्यांनी त्या एजमध्ये लावला. फक्त त्यांना त्रास होता ना, त्यांच्या बायकोला त्रास होता तर म्हणून. ठीक आहे. मग याच्यासाठी त्यांनी काही शिक्षण घेतलेलं नाही आहे. त्यांनी त्या काळात 4वी 5वी पण मुश्किलीने केली असेल. आता तुम्ही जर शार्क टँक बघितलं असेल तर नॉर्मली आजकालची मुलं बघतात शार्क टँक, खूप आवडीने बघतात, कारण त्याच्यामध्ये खूप सारे नवीन उद्योजक येतात. पण ते पण एक रिसर्चर असतात, ते विचार करूनच येतात. बरोबर. सो हे त्याच्यापैकी एक होता. यांनी काय प्रॉपर शिक्षण नाही घेतलं, हार्डली त्याची 12वी झाली असेल. हा कमलेश घुमरे, जुगाडू काय असं यंत्र आहे, जुगाडू कमलेश, जर तुम्ही टाकलं गुगलला तर याची पूर्ण माहिती येते. ते फवारणी यंत्र त्याने बनवलं होतं. फवारणी यंत्र म्हणजे आता नॉर्मली आपल्याला माहिती असेल, जेव्हा आपण शेतामध्ये आपण फवारणी करतो त्याच्यामध्ये खूप सारे पेस्टिसाईड असतात आणि त्याचे आपल्या बॉडीवर खूप सारे इम्पॅक्ट होतात. आणि त्याच्याकडे काहीतरी खूप मोठी शेत आहे, 10 एकर वगैरे काहीतरी आहे. सो त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांना त्याला त्रास होऊ नये म्हणून एक जुनी सायकल पडली होती आणि त्याच्यामधून त्यांनी फवारणी यंत्र बनवलं होतं. ठीक आहे. सो हे ते कमलेश घुमरेने बनवलेलं आहे. मग याच्यासाठी त्यांनी काही वेगळं शिक्षण घेतलेलं नाही आहे. सो हे पुरुषोत्तम देशपांडे, हे तर तुम्हाला माहितीच असतील, एक मोठे साहित्यक. आपण याच्यावर ही पिढ्यांनुसार आलेलं आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता तुमच्या पिढीमध्ये हे एवढे नाही आहेत, पण आमची जी पिढी आहे जुनी त्यांना माहिती आहेत पु ल देशपांडे. पण आमच्याकडून तुम्हाला माहिती झालं की असे साहित्यिक होते आणि ते खूप सारे हास्य विनोद करायचे आणि ते लेखकसुद्धा होते. पण त्यांची अशी बटाट्याची चाळ, नाहीतर चितळे गुरुजी, हे सगळे आहेत. पण यांनी फक्त BA इन लिटरेचर केलं आहे. पण त्याच्यासाठी पण त्यांनी विचार करणं, मध्ये कवी पण आहेत. ठीक आहे. ते विचार करणं गरजेचं आहे. हे कोल्हापूरचे आहेत. यांनी 2 व्हीलर इंजिनसाठी एक गाडीमध्ये, नॉर्मली पहिले काय व्हायचं, पहिल्या गाड्या त्यांनी बनवल्या होत्या नॉर्मली 2 व्हीलर अशा, पण त्यांच्यामधून धूर निघायचा सायलेन्सरमधून, जर माहिती असेल तर. पण नंतर त्यांच्यामधून एका काळानंतर धूर निघणं बंद झालं. का?
कारण यांनी 2 व्हीलरमध्ये एक नॉन रिटर्न वॉल लावला, मग त्याच्यामुळे तो धूर निघत नाही, म्हणजे पर्यावरणाला तेवढा धोका कमी होतो. कळालं? सो हा शोध यांचं हे पेटंट आहे. पेटंट म्हणजे मालकी हक्क कोणत्या पण गोष्ट. फॉर एक्झाम्पल ही बॉटलचा शोध मी लावला तर याच्यावर माझा मालकी हक्क आहे, हे आपल्या गव्हर्नमेंटकडे रजिस्टर होतं, त्याला पेटंट बोलतात. कळलं? मग हे त्यांचं पेटंट आहे, हे याचं पेटंट आहे, म्हणजे यांचं पेटंट आहे, त्यांच्या नावानेच ते गाजणार असं. सो आपल्याकडे संशोधन नेमके म्हणजे काय हे कळालं, संशोधन कोणी केलं हे कळालं, पण त्याची गरज काय गरज आहे संशोधन करायची? दुसरी लोक करतात बस झालं, पण नाही, आपण पण ह्या देशात राहतो, ह्या देशाच्या विकासाला सुद्धा आपल्याला हातभार लावायची गरज आहे. आता कसं की हे 140 रँक आहे याचा संशोधनाचा, मग तो आपल्याला ॲटलिस्ट 1 ते 10 मध्ये आला पाहिजे इंडिया. सो त्याच्यासाठीही संशोधनाची गरज आहे. ठीक आहे? तो संशोधन करायचं कसं, का करायचं हे कळालं, पण करायचं कसं? पहिली गोष्ट आपल्याला पहिले ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. सो ऑब्झर्वेशन करणं म्हणजे आता हा फॅन क्लॉकवाईज फिरतोय, फिरू दे, मला काय गरज आहे, हा प्रश्न तिथे सोडून नाही द्यायचा. आपण क्रिटिकल ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे हा फॅन असाच का फिरतो, याच्यामध्ये असं काय, याच्यामध्ये कोणता करंट असू शकतो, हे तुम्हाला आत्ता नाही येणार, तुम्हाला ते 11वी 12वीला फिजिक्समध्ये येतं. डायरेक्ट करंट आहे का इनडायरेक्ट करंट आहे, हे सगळं खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला विचार करण्याची गरज आहे, त्याला क्रिटिकल ऑब्झर्वेशन बोलतात. ठीक आहे? आता फॉर एक्झाम्पल एकदम सोपं जे तुम्हाला कळणारं एक्झाम्पल देते. कुंकू वापरतात ना घरात, प्रत्येक कार्यक्रमात वापरतात, कोणतं पण शुभ कार्य असेल आपल्या घरात, आता रोज आई देवपूजा करत असेल तिकडे कुंकू हळद वापरली जात. कुंकू बनतं कसं, हा कधी विचार केला आपण? नाही केला. बनत असेल कसं तरी, कोणतीतरी केमिकल रिॲक्शन होत असेल, पण बनतं कशापासून, त्याचा बेस काय हे आपल्याला माहिती नाही आहे. सो कुंकू बनतं हळदीपासून, माहिती आहे? नाही माहिती. तर हळदीपासून कसं बनतं, त्याच्यामध्ये जर आपण रात्रभर चुना भिजत ठेवलं तर सकाळी त्याचा कलर चेंज होतो. तर चुन्यामध्ये असं काय, तर चुन्यामध्ये आहे कॅल्शियम कार्बोनेट, त्याच्यामुळे त्याचा चेंज होतो कलर आणि मग तो कुंकूमध्ये कन्वर्ट होतो. हे आपल्याला माहिती नाही, घरगुती एक्झाम्पल आहे, मला बाहेर जायची गरज नाही आहे. बरोबर? गोबर गॅस कसा बनतो, गोबर गॅस कसा बनतो, गावाला मोस्टली यूज करतो ना आपण सगळे. इथे मोस्टली मी जेवढे पण बघते, मी जिथे पण, माझं घरसुद्धा इकडे आहे, तर तिकडे पण गोबर गॅस यूज केला जातो. सो जे पण आपल्याला गोठ्यामधलं जे शेण आहे ते स्टोअर केलं जातं, मग त्याच्यामधून जो गॅस वगैरे ते हे होतं प्रॉपर, मग त्याच्यामधून गोबर गॅस बाहेर निघतो. बरोबर? सो त्याच्यानंतर प्रश्न पडणं गरजेचं आहे, कसं बनलं ते कुंकू, कुंकू कसं बनतं. मी ऑब्झर्वेशन केलं ना की अच्छा मला प्रश्न पडला पाहिजे, ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतरच प्रश्न पडतात, तसे प्रश्न पडत नाही. त्याच्यानंतर हायपोथिसिस, कसं बनत असेल, म्हणजे गृहीत धरणं, किती गृहीत धरू शकता, त्याच्यामध्ये असं काय पडेल, म्हणजे मी पहिलं साबणाचं पाणी टाकेल, नंतर मग मिठाचं पाणी टाकेल, नंतर साधं पाणी टाकलं, साधं पाणी टाकलं तर ते होणार नाही, मग याच्यावर झाले सगळे खूप सारे एक्सपेरिमेंट झाले, खूप सारे प्रयोग करणार. मग त्याच्यानंतर वेगवेगळे एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर मला कळलं कन्क्लुजन काहीतरी येईल. खूप सारे एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर जर शेवटी मी चुना जर टाकला त्याच्यामध्ये, म्हणजे काही ना काही जे घरात जेवढं अवेलेबल आहे तेवढं टाकून मी प्रयोग तर करणार. त्याच्यानंतर चुना टाकल्याच्या नंतर मला कळालं की अच्छा हे याच्यापासून बनतं. मग त्या चुन्यामध्ये काय आहे, असं कोणता घटक असा आहे की त्याच्यामुळे ते कन्वर्ट होतं. सो ते झालं तुमचा परिणाम. मग तेव्हा मला कळालं की आता हे माझं कन्क्लुजन आहे की कुंकू हळदीपासून बनतं आणि ते पण चुना टाकू. जर आपल्याकडे चुना नसेल तर कॅल्शियम कार्बोनेट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि नॉर्मली त्याला अजून कलर यायचा तर त्याच्यामध्ये गुलाबाची पाकळं सुकवून टाकतात, कारण त्याच्यामधले जे रेड पिगमेंट असतात आपल्या गुलाबामधले ते त्याला हेल्प करतात. सो अजून एक ऑब्झर्वेशन असं आहे की आपली गुलाबाची झाडं तर मला माहिती आहे, मला एकदम जुन्या काळात एवढं, मी जेव्हा लहान होती तेव्हा मला माहिती होतं गुलाबाचं झाड फक्त लाल कलरचं येतं. पण जेव्हा मी आत्ता इथे उभे तर मला गुलाबाची वेगवेगळी पाकळ्या दिसतात, म्हणजे वेगवेगळी झाडं दिसतात, पिवळ्या कलरमध्ये, गुलाबी कलरमध्ये, नारंगी कलरमध्ये, निळ्या कलरमध्ये, ते एक गुलाब तर मला काळ्या कलरमध्ये सुद्धा दिसतं. पण ते येतं कसं, होतं कसं, त्याच्यामध्ये पिगमेंट असतात, त्याचे कलर तसे, जसा त्या पिगमेंटचा कलर तसा त्या गुलाबाचा कलर. हे झालं बायोलॉजी, म्हणजे हे झालं तुमचं बॉटनिस्ट, कारण मी झाडांचा अभ्यास करते, असं कळालं. सो याला संशोधन करणं बोलतात. सो आपल्यामध्ये संशोधक एक लपलेलाच आहे, पण त्याला बाहेर कसं काढायचं ह्या गोष्टी त्या डिपेंड आहे, ते माहिती नसतं, ते असं काढायचं असतं. सो हे कोविड हे तर जिवंत उदाहरण आहे आपल्या कोविडमधलं. सो कोविडमध्ये सर्वात लवकर झालेला 2 वर्षात, नॉर्मली रिसर्च करायला थोडा टाईम लागतो, खूप सारे प्रश्न पडणार, मग त्या प्रश्नामधून एक प्रश्न चूज करणार, मग त्याच्यावर आपण उपाय शोधणार. पण हा एकच असा आहे
ज्याच्यामध्ये 2 लस तयार झालेल्या, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. सो त्याच्यामधून म्हणजे किती लोक वाचली गेली ह्या 2 लसींमुळे. पहिला डोस, दुसरा डोस, मग तिसरा, मग बूस्टर डोस, हे सगळे डोसेस आहेत. ठीक आहे, याचे खूप सारे प्रयोग झाले. ही पहिली अशी केस आहे जे फक्त 2-1.5 वर्षात झालेला रिसर्च आहे. मग एका रिसर्चरचं ते काम नाही. सो इंडियामधले खूप सारे टॉपचे सायंटिस्ट, रिसर्चर एकत्र आल्याच्या नंतर ह्या 2 लस बनल्या होत्या. बरोबर. आणि एक ब्रांच त्याची आपली पुण्यामध्ये आहे. बरोबर. सो हे एक जिवंत उदाहरण आहे जे इझिली आपल्याला समजू शकतं. तो संशोधनाचे फायदे काय, संशोधन कसं करायचं कळालं, का करायचं कळालं, पण त्याचे फायदे काय आहेत आपल्याला. फर्स्ट, सेल्फ सॅटिस्फॅक्शन ऑफ एनी न्यू क्रिएशन ऑफ नॉलेज. म्हणजे आपल्याला एक नवीन, म्हणजे नॉर्मली आपल्याला कळत नाही की आपल्याला एक नवीन नॉलेज, तुम्ही जेव्हा आता शाळेत येता, रोज सकाळी येता, शिकता आणि घरी जाता, पण आपल्याला हे रिअलाईज होत नाही की आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाते. रोज आपण नवीन काहीतरी शिकतो. मग ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं, ते आपल्याला कळत नाही. आपण खुश होतो, अच्छा आज मी हे शिकले, बरं झालं, एक मॅथ्स प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह झाला आज. हे त्याला सेल्फ सॅटिस्फॅक्शन बोलतात. तो हे सेल्फ सॅटिस्फॅक्शन भेटतं की आपल्या ज्ञानामध्ये काहीतरी नवीन ॲड झालं आणि आपल्या त्या ज्ञानामुळे आपल्याला दुसऱ्याला फायदा होत असेल. कसा फायदा होतो, जी गोष्ट आपल्याला समजली तर उद्या मी मैत्रिणीला समजवते, मे बी तिला समजली नसेल. सो आपण ते ज्ञान वाटतो. कळालं. सो मग तेच कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी अँड नेशन, तेच झालं. मग आपल्या त्या ज्ञानामुळे दुसऱ्यांना पण फायदा होऊ शकतो. ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन झालं. नेक्स्ट, त्याच्यामधून फेलोशिप आणि स्कॉलरशिप भेटते. म्हणजे गव्हर्नमेंट फेलोशिप भेटते, सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, आपली गव्हर्नमेंट, महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंट, त्याच्याकडून सुद्धा आपल्याकडे फेलोशिप आणि स्कॉलरशिप भेटते. ते तर आहे, पैसे तर आहेत त्याच्यामध्ये, पण बाकीचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स एक वेगळा येतो की आपण काहीतरी नवीन करतोय. म्हणजे ते कॉन्फिडन्स असाच कधी येत नाही. 10 वेळा चुकल्याच्या नंतर अच्छा हे आत्ता राईट येऊ शकतो, तो वेगळा कॉन्फिडन्स असतो. आणि हे असंच आहे, हे असंच घडतं, मला माहिती, कारण ते मी करून बघितलं आहे. तेवढ्या चुका मी केल्या, तर तू रिपीट नको करूस, हे आपण एक कॉन्फिडन्सने सांगतो. कळालं. सो खेळामध्ये पण, जेव्हा आपण खेळामध्ये पण आता हा बॉल असा टाकणार, म्हणजे क्रिकेटमध्ये सो बॉल हा असा टाकतोय, तो मे बी ना परत हा बॉल असाच टाकणार, तू ती चूक परत करू नको, आपण दुसऱ्याला सांगतो. ते दुसरा जो कोणी खेळत असेल, सो आपण त्याला बोलतात कॉन्फिडन्स, एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होतं. त्याच्यानंतर ह्या 3 गोष्टी तर आपल्याच हातात आहे. प्रतिष्ठा, सोशल म्हणजे सामाजिक दर्जा आणि आदर, ह्या 3 गोष्टी जर आपण दुसऱ्याला दिल्या तर त्या पण आपल्याला देतात समोरचा. सो पहिलं आपण द्यायला शिका, मग समोरचे आपल्याला देतील. जोपर्यंत आपण दुसऱ्यांना देत नाही तोपर्यंत अपेक्षा ठेवायची नाही की समोरचा आपल्याला देईल. सो आणि हे चांगलं संशोधन, हे तर मी जिथे शिकते, सध्या मी PhD करते, सो तिथले हे शिक्षक आहेत जे माझे रोल मॉडेल आहेत आणि हे खूप एक्सलंट आहेत. ते का म्हणून सांगते, माशेलकर जर तुम्ही बघाल, डॉक्टर माशेलकर हे चान्सलर आहेत ICTचे. हे पहिलेच जे ते सायंटिस्ट आहेत ज्यांनी आपलं पेटंट, जे हळदीचं, आपण हळद तर माहिती आपल्या पूर्वापासून आहे, आपल्या वेद जे लिहिले होते, म्हणजे वैद्य लोकांनी जे लिहून ठेवलं होतं, ठीक आहे, त्याच्यामध्ये हळद किती गुणकारी हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे घरात पण आपल्याला पहिलं लागलं की आपली आई पहिली हळद घेऊन येते, त्याच्यावर दुसरं काय, पहिली डॉक्टरकडे नाही घेऊन जात. जखम झाली तर पहिली हळद लावते त्याच्यावर, बरोबर. मग त्या हळदीमध्ये आपल्याकडे ती जखम बरी करायचे गुणधर्म आहेत, हे आपल्यामध्ये भारताला पहिलंच माहिती होतं. जे आपले जेवढे पण पूर्वीचे वैद्य वगैरे होऊन गेले त्या सगळ्यांना माहिती होतं ते, बरोबर. मग त्या डॉक्युमेंटच्या जोरावर जे US क्लेम करत होते, US म्हणजे अमेरिकेवाले, की आम्हाला माहिती झाले की याच्यामध्ये ते गुणधर्म आहेत हळदीमध्ये, पण ते आपल्या भारताकडे तर पहिल्यापासून आहे, बरोबर. मग तो पेटंट त्यांनी रिटर्न आणला होता. आत्ता रिसेंटली गोष्ट आहे, 2022-23ची. सो ही माशेलकर आणि त्यांच्या टीमने ते पेटंट रिटर्न आणलं आहे. त्याच्यावर एक प्रॉपर आर्टिकल आहे पेपर्समध्ये, तुम्ही जिथे पण बघाल हळदीचं पेटंट जर तुम्ही टाकलं असं गुगलमध्ये तर तुम्हाला कळेल ते, ठीक आहे. प्रोफेसर JB जोशी, जर तुम्ही हे बघितलं, बुलेट प्रूफ जॅकेट, खूप ऐकलं आहे ना आपण, बुलेट प्रूफ जॅकेट जे आर्मीवाले घालतात की त्यांना जर कुठं एकदम आणीबाणीची काही संकट आली तर त्याच्यासाठी यांना गरजेचं असतं, थोडा जीव वाचू शकतो त्यांचा. सो ते JB जोशींनी त्यांनी त्याच्यात हेल्प केली आहे थोडी, ठीक आहे, त्यांच्या लॅबच्या स्टुडंटनी आणि त्यांनी. नेक्स्ट प्रोफेसर अनिरुद्ध पंडित. सो यांचं मोस्टली काम आहे ग्रीन, म्हणजे जेवढं पण आपल्या
आजूबाजूची जी आहेत जेवढे आपलं एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण, जे तेवढं वाचवू शकतात तेवढं वाचवण्यात त्यांचा हातभार आहे. आणि प्लस त्यांचा रिसर्च याच्यामध्ये आहे की हा वॉल जर तुम्ही बघत असाल, ठीक आहे, सो हा वॉल कसला आहे, जर तुम्ही पाईपामध्ये नॉर्मली आपल्या शेतामध्ये जे पाणी जातं सो त्याच्यामध्ये कंट्रोल करण्यासाठी जो वॉल वापरतात की एकदा प्रेशर आलं, पाण्याच्या प्रेशरला कोणीच थांबवू शकत नाही, माणूस पण नाही, त्या पाण्याच्या प्रेशरने माणूस पण उडू शकतो, पण त्याला जो कंट्रोल करायचा तो हा वॉलचा शोध त्यांनी लावला आहे. नेक्स्ट प्रोफेसर BM भनगे. सो त्यांचा कॅटॅलिसिस आणि ग्रीन केमिस्ट्री हे अवघड वर्ड्स आहेत खूप सारे तुमच्यासाठी तुमच्या लेवलला. सो ग्रीन केमिस्ट्री म्हणजे काय, तो जेवढा आपल्याला बाजूची एन्व्हायरमेंट आहे त्याला आपल्याला ते 12 प्रिन्सिपल आहेत ग्रीन केमिस्ट्रीचे जे आपल्या गव्हर्नमेंटने सेट करून दिलेत. सो त्याच्यामध्ये आपलं नेचर बसलं पाहिजे, जेवढ्या आजूबाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्या 12 प्रिन्सिपलमध्ये बसलं पाहिजे. सो त्याच्यासाठी कसा हातभार लावायचा ते एक एक्झाम्पल देते. ही झाडं आहेत, झाडांसाठी काय गरजेचं आहे आणि आपल्यासाठी काय गरजेचं आहे. झाडांसाठी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड दोन्ही गरजेचं, आपल्यासाठी पण दोन्ही गरजेचं आहे. मग दोघांचा समतोल कसा राखायचा. सो भविष्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड राखला गेला पाहिजे, स्टोअर झाला पाहिजे, आणि ते स्टोअर झाल्याच्या नंतर वापरण्यात पण आला पाहिजे. सो वापरून तो कसा परत आणायचा, म्हणजे वापरल्यानंतर एक गोष्ट परत रियूज करायची असते. रियूज म्हणजे काय, एकदा यूज केल्याच्या नंतर दुसरी गोष्ट परत रियूज करायची. सो ते सगळं सध्या त्याच्यावर काम करतं, ठीक आहे. सो आत्ताची सध्याची आहे की हायड्रोजन कसा स्टोअर करावा. सो नॉर्मली हायड्रोजन तर माहिती आहे ना आपल्याला, शिकलात ना. सो हायड्रोजन कशासाठी, सो ही भविष्याची गरज आहे. त्याच्यासाठी हायड्रोजन आपल्या याच्यामधून आता एन्व्हायरमेंटमधून थोडा त्याची पातळी कमी होत चालली आहे. सो त्याला कसा स्टोअर करावा, सो त्याच्यावर नॉर्मली खूप संशोधन चालू आहे, आणि इव्हन कार्बन डायऑक्साईडवर, ठीक आहे. सो ह्या महिला आहेत महिला संशोधक. सो ह्या पहिल्या प्रोफेसर स्मिता लेले. सो ह्या फूड इंजिनियर आहेत. सो फूड इंजिनियरमध्ये काय असं करतं, आपण जे खातो वगैरे त्याच्यावर ISDचा थप्पा लागतो, इंटरनॅशनल स्टँडर्डवाला, ठीक आहे. तो कसा याच्यामध्ये त्यांचा थोडा हातभार आहे. त्याच्यानंतर प्रोफेसर लक्ष्मीकांत, ह्या केमिकल इंजिनियर आहेत प्लस ग्रीन केमिस्ट्रीवाल्या आहेत. सो त्यांचे 100च्या वर 100+ पेटंट आहेत. म्हणजे एवढं त्यांनी काम केलं आणि त्यांनी एन्व्हायरमेंटला तेवढा हातभार लावला आहे. त्याच्यानंतर हे प्रोफेसर जयराम नगरकर आणि श्रद्धा तिवारी, हे तिघी आपल्या केमिस्ट्रीमधल्या म्हणजे रसायनशास्त्रामधल्या आहेत. सो रसायनशास्त्रामध्ये पण फिजिकल केमिस्ट्री बोलतात, तर भौतिकशास्त्र वगैरे हे तुम्हाला पुढे कळेल जाऊन. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं कॉम्बिनेशन आहे, ठीक आहे. जे आपण शिकतो म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स म्हणजे कोणते, टेम्परेचर, आपल्या बॉडीचं जे आपण टेम्परेचर बोलतो, इझिली वर्ड सांगते, टेम्परेचर, प्रेशर, हे सगळे जे आपण वर्ड शिकतो आपल्या पुस्तकातले. सो त्यांच्या विथ द हेल्प ऑफ दॅट ते आपल्या एन्व्हायरमेंटला आपण कसं परत देऊ शकतो. आपल्याला निसर्गाने खूप सारं दिलं आहे, पण निसर्गाला पण आपलं देणं आहे. सो त्याच्यासाठी हे खूप सारे आम्ही म्हणजे जेवढे रिसर्चर आहेत तेवढे सगळे प्रयत्न करतात. सो जेवढे शोध लावलेत आपल्या भारतामध्ये, सो कोण कोण आहेत ते आपल्याला मेन तरी माहिती पाहिजेत. सो CV रमन इफेक्ट. सो CV रमन इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, पण ती काय आहे ते माहिती नाही आहे. माहिती आहे नाही. सो आता हा मी एक सगळ्या लाईटी घालवल्या, मी लाईट सगळं, आणि हा पूर्ण काळा, पूर्ण रूम असा अंधारमय झाला आहे सध्या फॉर एक्झाम्पल, आणि मी तिकडून फक्त एका कोपऱ्यातून एक लाईट आतमध्ये सोडली. मग ती लाईट ती एका जागीच पडेल का सगळ्या रूममध्ये पडेल, सगळ्या रूममध्ये उजेड होणार ना, हे तुम्हाला माहिती झालं. पण तुम्ही तिथेच विचार करून सोडून दिलं. पण त्यांनी विचार करणं सोडलं नाही, त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्यालाच बोलतात स्कॅटरिंग इफेक्ट, त्याचा शोध याने लावला, त्यालाच बोलतात रमन इफेक्ट. कळलं. जगदीश बोस जो मी बोलली क्रिसिओकोग्राफ, त्याचा शोध लावला आहे. होमी बाबा इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम, हे तुम्हाला आता माहितीच आहे, हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. सत्येंद्रनाथ बोसॉन्स. तर बोसॉन्स म्हणजे काय, एक छोटे पार्टिकल जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण ते पण ॲक्टिव्ह आहेत. जेवढी आपली गरज आहे या एन्व्हायरमेंटमध्ये तशी त्या बोसॉन्सची पण गरज आहे. APJ अब्दुल कलाम, मला यांचं पण वेगळं सांगायची गरज नाही आहे. विजय भटकर, नंबी नारायण, ठीक आहे. आणि भविष्यामध्ये तुम्ही, मी तर आहे सध्या, जानकी अमाल बॉटनिस्ट, आनंदी गोपाळराव जोशी, कमला सोफिनी, अनामनी, कमल रणदिवे. टिश्यू कल्चर जे मी बोलली तुम्हाला आता, ते टिश्यू कल्चर म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये पहिलं हे करतात, त्याच्यानंतर IVF येतं, कळलं त्याच्यामधून. मग हे सगळं त्यांनी केलेले आहे, जेवढे शोध आपल्या भारताचे पहिले शोध आहेत. आता संशोधनाचे वेगवेगळे पर्याय, आता तुम्ही 9वीमध्ये आहात म्हणून इझिली सांगू शकते मी,
11वी 12वी तर नॉर्मल होती आपली, तर 11वीमध्ये जाऊन काय आपल्या इंटरेस्टवर असतं. आणि माझा मुद्दा असा आहे की फक्त विज्ञानामध्ये संशोधन होतं असं काय नाही आहे. सो आपल्याला जी आवड विज्ञानामध्ये होतंच, तुम्हाला फिरून परत विज्ञानातच यायचं आहे, कोणताही विषय तुम्ही घेतला तरी पण कसं आहे की आपल्याला इंटरेस्ट असतो सिंगिंगचा, डान्सिंगचा, नाहीतर पेंटिंगचा, मग तुम्ही आर्ट्समध्ये सुद्धा करू शकता. सो आर्ट्समध्ये पण एवढेच नाही आहेत, आर्ट्समध्ये तुमचा इतिहास, जॉग्रफी म्हणजे भूगोल हे सगळं तुम्ही करू शकतात. इकॉनॉमी म्हणजे वेगवेगळे टाईप्स आहेत. ठीक आहे. सो आता तुम्ही बघायला गेलात तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक वेगळा कोर्स उघडला मागच्या वर्षी. इतिहास 15वीपर्यंत होताच, पण आता त्यांनी शिवाजी महाराजांवर एक वेगळा कोर्स केला आहे. कारण आता गरज वाटते की शिक्षण संस्थेला गरज वाटते की जी आपली पुढची पिढी येते, जी जनरेशन आहे, त्यांना शिवाजी महाराज कोण आहेत हे माहिती असावं. मग त्यासाठी एक वेगळा कोर्स त्यांनी म्हणजे मास्टर्सचा कोर्स त्यांनी ओपन केला. म्हणजे 12 आर्ट्स, त्याच्यामधून तुम्ही खूप सारं करू शकता. बॅचलर्स इन बिझनेस ॲड 12वी नंतरचं आहे, आत्ताचं नाही आहे, 12वी नंतरचं. पण 12वीमध्ये तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्यापैकी काही घ्यावं लागेल ना, तिघांपैकी. सो हे 3 ऑप्शन आहेत तुमचे. सो बॅचलर्स इन डिझाईन, ज्याला फक्त घरचं काम आवडत असेल, होम सायन्स बोलतो ना आपण, खूप घरचं काम आवडतं याला, जेवण बनवणं, शिलाई वगैरे, त्याचा पण वेगळा कोर्स आहे होम सायन्स करून. बॅचलर्स इन होम सायन्स ते पण आपण करू शकतो. बॅचलर्स इन डिझायनिंग म्हणजे कपड्यांवर डिझायनिंग, टेक्स्टाईल डिझायनिंग, नाहीतर आपण जे बेंच बसलो आहे ना, बेंचवर बसलो आहे ना, ह्या बेंचमध्ये पण याचे पण वेगळी डिझायनिंग असते. तर हे सगळे कोर्सेस आहेत ऑलरेडी शिकण्यासाठी, म्हणजे आपल्या इंटरेस्टवर. त्याच्यानंतर कॉमर्स, इकॉनॉमिक्स, अकाउंट, MBA हे सगळं आता बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस शिकणं हे सगळं त्याच्यात आहे. त्याच्यानंतर पण PhD होते, त्याच्यामध्ये पण लोक PhD करतात. जसं आता मी बोलली डॉक्टर मनमोहन सिंग, डॉक्टरेट इन इकॉनॉमिक्स, कळलं. मग हे त्याचं एक्झाम्पल आहे. आणि 12th हा तो खूप वाईड एरिया आहे. सायन्स तर खूप असं मोठा आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही घ्या, चूज करा, तुम्हाला जी आवड आहे ती. सो ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, जे आता आपलं जे चालू आहे, जेवढं आपलं डिजिटल होत चाललं आहे, त्याच्यामधून तुम्हाला रोबोट आता सध्या माहिती असेल काय. सो एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, पॉवर, सिरॅमिक इंजिनिअरिंग, हे इंजिनिअरिंगचे पार्ट झाले ना. पण मी परत फिरून इंजिनिअरिंगवर आली, बरोबर नाही. पण तुम्हाला जर इंजिनिअरिंग नाही करायचे, तुम्ही प्लेन BSc करून तुम्हाला जो सब्जेक्ट आवडतो तो सब्जेक्टमध्ये हे करून तुम्ही नंतर MSc करून तुम्ही PhD करू शकता. हे इंजिनिअरिंगचा पार्ट झालं. पण इंजिनिअरिंग व्यतिरिक्त पण हे तुम्हाला ऑप्शन आहेत. तर संशोधनाचे हे वेगळे प्रकार जे आता बोलली, प्लेन BSc बोलली ना मी, नॉर्मल. सो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, झुऑलॉजी, मेडिकल सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, जिओग्राफिकल सायन्स, आर्ट्स, इकॉनॉमिक्स, ह्युमन लाईफ, सोशल सायन्स, लॉ, एज्युकेशन सिस्टीम, मॅथमॅटिकल, स्टॅटिस्टिकल सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हिस्ट्री, जिओलॉजिकल सायन्स आणि कम्प्युटर सायन्स. आता सध्या याच्यामध्ये डिजिटल इंडिया जे आपण बोलतो त्याच्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स खूप गरजेचं आहे, बरोबर. सो याच्यामध्ये पण वेगवेगळे कोर्सेस आहेत. सो संशोधनाची वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा पण असतात. जसे तुम्हाला स्कॉलरशिप असतात तशा यांच्यासाठी पण वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा असतात. सो त्या कुठल्या की JRF बोलतात, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, जी बोलली मी, तुम्हाला पैसे पण भेटतात, फंडिंग भेटते गव्हर्नमेंटकडून, त्यासाठी तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. स्कॉलरशिपमध्ये तुम्ही एक्झाम देता, पास होता, तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं, इट्स ओके. पण फेलोशिपमध्ये तुम्ही पास होता त्याच्याबरोबर तुम्हाला फंडिंग पण येते की ते पुढचं शिक्षण घेण्यासाठी. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये UGC नेट, जे तुमची नीट आणि JEE आहे 12वी नंतर, त्याच्या अंतर्गतच CSR UGC नेट आणि UGC नेट एक्झाम ही वेगळी आणि CSR UGC नेट एक्झाम ही वेगळी आहे. सो याच्यामध्ये पण 2 वेगवेगळे टाईप्स आहेत. ठीक आहे. सो त्याच्यानंतर DBT, JRF, TIFR, BARC, होमी भाभावाली, ठीक आहे, टाटा रिसर्च सेंटर, त्याच्यानंतर SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याची पण वेगळी PhD एंट्रन्स आहे, मुंबई एंट्रन्स आहे. आणि तुम्हाला जर बाहेर जायचं आहे महाराष्ट्राचे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या जवाहरलाल नेहरू वगैरे ह्या सगळ्या आहेत. MS, बिट्स पिलानी यांच्या पण PhD एंट्रन्स एक्झाम आहेत. सो हे इन्स्टिट्यूट आहेत वेगवेगळे. आपण एक्झाम तर क्रॅक केली, पण त्यांचे त्या इन्स्टिट्यूटचे एक्झाम असतात त्या. सो वेगवेगळे IITs तर सगळ्यांना माहिती आहे आता, वेगवेगळे IITs, NITs, नॅशनल इन्स्टिट्यूट, VITs, विनायटी, ह्या सगळ्या, विनायटी म्हणजे वेलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,
ठीक आहे. हे सगळे वेगवेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत. आता ज्याच्यामध्ये मी शिकते ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईला आहे, सावित्रीबाई फुले, आणि इवन अजून कोल्हापूरला पण आता एक आपले शिवाजी इन्स्टिट्यूट आहे आय थिंक, सो त्याच्यामध्ये पण आहे. सो हे सगळे वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत ज्याच्यामध्ये आपण PhD परस्यू करू शकतो. अजून इझिली समजण्याचं म्हणजे सायन्स बेस्ड आणि रिसर्च बेस्ड जे मूव्हीज आजकालच्या, आता आमच्या जनरेशनला मूव्हीज बघायची गरज नव्हती, पण आता जी जनरेशन आहे ते मूव्हीज बेस्ड जास्त कळतं त्यांना. सो तुम्ही जर सगळ्यांनी 3 इडियट बघितलाच असणार. सो 3 इडियटमध्ये फक्त आमिर खानला बाजूला ठेवून तो काय करतो म्हणजे जेवढं हसण्याचं आहे ते हसा, पण त्याच्या व्यतिरिक्त पण त्याने खूप सारे वेगवेगळे त्याच्यामध्ये दाखवलेत रिसर्च. फॉर एक्झाम्पल, तो कधी स्क्रूड्रायव्हर त्याच्या खिशातच असायचा, फ्रीज खोलणार, वेगळं काहीतरी वेगळं खोलणार, फॅन खोलणार, परत त्याने ड्रोनचा एक वेगळं हे केलं होतं, रिसर्च दाखवलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केलं तर. रॉकेटरी, नंबी इफेक्ट आत्ताच आलेला नवीन रिलीज झालेला आहे. त्याच्यानंतर गाझी अटॅक, परमाणू हा खूप फेमस झालेला परमाणू वेगळा, ओपोलो, मिशन मंगल हा तर आत्ताचा आहे रिसेंट वन. ठीक आहे. रॉकेट बॉयज हे सगळे हिंदी आणि हिंदीवाले मूवीज आहेत आणि बाकीचे इंग्लिश आहेत. द मॅन हू न्यू इन्फिनिटी, द इम्पिटेशन गेम, ब्युटिफुल माइंड, हे सगळे सायन्स बेस्ड मूवीज आहेत. सो तुम्ही हे नक्की बघा, पण रिसर्चच्या उद्देशाने बघा आणि सायन्सच्या उद्देशाने बघितलं तुम्हाला तर त्याच्यामधलं सायन्स कळेल. आता मिशन मंगलमध्येच खूप सारे असे वेगवेगळे वर्ड्स त्यांनी, सॅटेलाईट, असे खूप हार्ड वर्ड्स वापरलेत. सॅटेलाईटचा डायरेक्शन ही असंच पाहिजे. सोनाक्षी सिन्हाचा रोल आहे बघा त्याच्यामध्ये. सॅटेलाईटचं डायरेक्शन म्हणजे सॅटेलाईट अशी बनवायची आहे तिला की त्या डायरेक्शनमध्ये तो आपोआप क्लोज झाला पाहिजे. जर तुम्ही हे सायन्सने रिसर्चने विचार केला थोडासा तर तुम्हाला ते समजेल. फनी पार्ट थोडा बाजूला ठेवला तर ह्या ज्या फेलोशिप आता मी जे बोलली तेच ह्या नॅशनल पण आहेत, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या 3 आहेत, सारथी फेलोशिप, महाज्योती आणि बार्टी. ह्या 3 फेलोशिप आपल्या महाराष्ट्राच्या आहेत ज्या PhDला हातभार लावू शकतो आणि ते आपण घेऊ शकतो. आता ज्याच्यावर मी PhD करते माझा थोडा हार्ड टॉपिक आहे, थोडं समजणं अवघड आहे, पण मी सांगते सोप्या शब्दात. आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन आहे बरोबर. सो त्याला बोलतात पॉर्फायरिन. त्याचं ॲक्च्युली नाव हिमोग्लोबिन आहे, पण त्याचं बोलतात ना त्याचं हिमोग्लोबिन म्हणून दिलं आहे कारण त्याच्यामध्ये आयर्न आहे, Fe आहे, फेरस आहे. पण त्याला आयर्नला जर आपण काढलं तर बाकीचा जो आपला मॉलिक्यूल उरतो त्याला पॉर्फायरिन बोलतात. स्ट्रक्चर माहिती असेल तुम्हाला हिमोग्लोबिनचं तर तुम्ही घरी जाऊन बघा आता गुगलमध्ये हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे. सो त्याच्यावर मी अभ्यास करते, पण मी लॅबमध्ये नाही, मी विथ द हेल्प ऑफ द कम्प्युटर करते असं. मग त्याच्यामध्ये माझा रिसर्च आहे. थँक्यू.